आता आपण खरात प्रकरणासंदर्भात अपडेट घेऊया। समता पतसंस्था इथं उघडण्यात आलेल्या काही खात्यांवरून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचं उघड झालंय। तपासाला त्यामुळे वेग आलाय। या प्रकरणामध्ये परिवहन विभागातील एका महिला आणि एका पुरुष अधिकाऱ्यांच्या नावानं खातं उघडण्यात आल्याचं समोर आलंय। शिर्डी पोलिसांनी या अधिकाऱ्यांची चौकशी केली आणि त्यांचा जबाब नोंदवून घेतला। जसं प्रतिभा चाकणकर हिला काल बोलवलं होतं तसं या दोघांनाही बोलवलं होतं आणि त्यांचा जबाब नोंदवला। भोंदू अशोक खरातनं आमच्या कागदपत्रांचा परस्पर गैरवापर केला असा जबाब त्यांनी नोंदवलाय। भोंदू अशोक खरात यानं त्याच्याकडे येणाऱ्या अनुयायांच्या नावेच खाते उघडल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालंय। त्यामुळे या अधिकाऱ्यांचे भोंदू खरातसोबत इतर काही व्यवहार होते का याची चौकशी होणं गरजेचं आहे। अंजली दमानिया यांनी ज्या दोन आरटीओ अधिकाऱ्यांची नावे पत्रकार परिषदेमध्ये घेतली त्या दोन अधिकारी जे आहेत ते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि या दोघांच्या नावे देखील या भोंदूने समता पतसंस्थेमध्ये खाते उघडलेली होती। शिर्डी पोलिसांनी जो या पतसंस्थेच्या संदर्भात तपास सुरू केलेला आहे, ज्यामध्ये अनेकांचे जाब झाले, चौकशी झाली, ज्यामध्ये या दोन अधिकाऱ्यांची देखील चौकशी करण्यात आलेली आहे, त्यांचा जबाब देखील झाला। त्यांनीही असंच म्हटलंय की ही खाते आम्ही उघडलेली नव्हती, परस्पर त्यावरनं व्यवहार झालाय। मात्र प्रश्न असा पडतो की या भोंदूने जी काही खाती उघडली ती त्याच्याकडे येणारे जे अनुयायी होते त्यांच्याच नावे उघडलेली होती। त्यामुळे हे दोन अधिकारी त्याच्याकडे जात होती, ते भक्त होते, इतर देखील त्याच्या काही आर्थिक जी घोटाळा आहे यामध्ये देखील या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे का याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।